अमळनेर शहरात मानवतेला काळीमा फासणाऱ्या दोन धक्कादायक घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। एका बेवारस मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र शववाहिकाऐवजी कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाडीतून वाहतूक करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या घटनेमुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। याचबरोबर अमळनेर येथील अमरधाम स्मशानभूमीत अपुऱ्या सुविधा आणि व्यवस्थापनातील त्रुटींमुळे काही मृतदेह पूर्णपणे जळत नसल्याने त्यांच्या अवशेषांची विटंबना होत असल्याचेही गंभीर आरोप समोर आले आहेत। या प्रकारामुळे मृत व्यक्तीच्या सन्मानासह धार्मिक भावना दुखवल्या जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। या दोन्ही प्रकारांमध्ये अमळनेर नगरपालिकेने जबाबदारी स्वीकारण्याऐवजी ती पोलीस प्रशासनावर ढकलल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये संताप अधिकच वाढला असून संबंधित आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांनी या घटनाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच भविष्यात अशा अमानवीय घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शववाहिका स्मशानभूमीतील सुविधा आणि संपूर्ण व्यवस्थापनात तातडीने सुधारणा करण्यात आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे। मृत्यूनंतरही माणसाला सन्मान मिळत नसेल तर हा केवळ प्रशासनाचा हलगर्जीपणा नसून संपूर्ण व्यवस्थेचा संवेदनशीलतेवर उभा राहिलेला गंभीर प्रश्न आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र। आज जळगाव जिल्ह्यामध्ये अत्यंत वाईट अशी घटना बघायला मिळाली। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरामध्ये अमळनेर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एका बेवारस मृतदेहाची विटंबना झाली। त्याचं कारण असं आहे की मागील 2 ते 3 दिवसापासून बेवारस मृतदेह जमिनीवर पडलेला असताना त्याची विल्हेवाट लावताना अक्षरशः कचरा गाडीतून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली। आणि जेव्हा जबाबदारी घेण्याची वेळ आली तेव्हा अमळनेर नगरपालिकेचे नगराध्यक्ष यांनी हात झटकले की ही आमची जबाबदारी नाही। आरोग्य विभागाने सुद्धा हात झटकले की ही आमची जबाबदारी नाही। पण मला त्यांना सांगायचं आहे, आरोग्य विभाग असो किंवा अमळनेर नगरपालिकेचे नगराध्यक्ष असो, की बाबांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या मृतदेहाचा अपमान करतात तेव्हा IPC कलम 297च्या अंतर्गत म्हणजे भारतीय न्याय संहिता कलमशी समाविष्ट असा हा कलम आहे, IPC कलम 297। हा कलम काय म्हणतो की जर आपण मृतदेहाचा अपमान केला किंवा त्याची विटंबना केली विल्हेवाट लावत असताना तर तो कायदेशीर गुन्हा ठरतो। मग मला सांगायचं आहे, या न्याय व्यवस्थेला अमळनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष असो किंवा आरोग्य विभाग असो, संबंधित लोकांवर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे। कारण की लोकांनी तुम्हाला न्याय देण्यासाठी निवडून दिलेला आहे। जिवंत असताना किंवा मृत व्यक्तीला हा स्वतंत्र जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि तो अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही। मला हे आपल्या माध्यमातून सांगायचं आहे। म्हणून अमळनेरची जनता, संबंध जळगाव जिल्ह्याची जनता वाट बघते की लवकरात लवकर हा न्याय मिळावा। धन्यवाद।